बघा, मागच्या तासाला आपण अल्काइल हलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज या अल्केन पेक्षा वेगळ्या का आहेत, डिफरंट का आहेत याची कारणं बघितली होती. त्यातलं पहिलं रिझन जे होतं ते CX बॉन्ड इन अल्काइल हलाइड इज मॉडरेटली पोलर. दुसरं काय होतं, CX बॉन्ड इज फॉर्म्ड बाय ओव्हरलॅप ऑफ sp3 hybrid orbital of carbon with pz orbital of halogen atom. Next, size of halogen atom increases, then p orbital becomes more diffused and therefore bond length increases and bond strength and extent of overlap decreases. And therefore alkyl iodides मधला जो CI बॉन्ड होता तो वीक होता, तर CF बॉन्ड हा स्ट्रॉंग होता. आज आपण व्हाय अल्काइल हलाइड्स हॅव हायर बॉइलिंग पॉइंट दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्स हा 2 मार्काचा प्रश्न आहे, बोर्डाला विचारला जातो. पर्टिक्युलर एक्झाम्पल जर दिली गेली तर कुणाचा बॉइलिंग पॉइंट कुणापेक्षा जास्त आणि का आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बघा, इन अल्केन कोव्हॅलंट बॉन्ड इज अ नॉन पोलर बॉन्ड अँड इन अल्काइल हलाइड CX बॉन्ड इज मॉडरेटली पोलर. फॉर एक्झाम्पल, इथेन मधला कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो कसा असणार आहे, नॉन पोलर. तर इथेनचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो आहे इथाइल क्लोराइड, ब्रोमाइड किंवा आयोडाइड, तर त्यामधला हा CX बॉन्ड जो आहे तो काय आहे, पोलर. मग बॉइलिंग पॉइंट अल्काइल हलाइडचा हॅलोजन पेक्षा का जास्त आहे, सॉरी अल्केन पेक्षा अल्काइल हलाइडचा बॉइलिंग पॉइंट का जास्त आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 3 पॉइंट घेऊन याचं उत्तर तयार करायचं आहे. पहिलं पोलॅरिटी, कारण इन अल्काइल हलाइड CX बॉन्ड इज अ मॉडरेटली पोलर, इन अल्केन कोव्हॅलंट बॉन्ड इज अ नॉन पोलर. दुसरं आहे मोलर मास. फॉर ए गिव्हन अल्किल ग्रुप boiling point increases with increasing molar mass of halogen atom. म्हणजे हॅलोजनचं मोलर मास इन्क्रीज झालं की बॉइलिंग पॉइंट काय होणार, इन्क्रीज होणार. आणि वॉंडरवॉल फोर्सेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज अँड मास ऑफ हॅलोजन. तर इथं आपण तिघांमध्ये कम्पेअर करणार आहोत. काय करणार आहोत, एकदा अल्काइल ग्रुप सेम घ्यायचा, हॅलोजन डिफरंट घ्यायचे, कारण प्रश्न असेच विचारले जातात. अल्काइल ग्रुप सेम आणि हॅलोजन डिफरंट. पहिला पॉइंट कुठला, मोलर मास, हे कन्सिडर करायचं. इथं बघा, फॉर एक्झाम्पल मिथाइल आयोडाइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल क्लोराइड आणि मिथाइल फ्लोराइड. तर इथं कार्बनचं मास तुम्हाला माहिती आहे किती आहे, 12. हायड्रोजनचं 1 आहे, म्हणजे कार्बन 12 आणि 3 किती झाले, 15. तर प्रत्येक अल्काइल हलाइड मध्ये म्हणजे अल्काइल मिथाइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड आणि मिथाइल आयोडाइड मध्ये हा अल्काइल ग्रुप काय आहे, सेम आहे. त्यामुळे त्याचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे त्याच्यावर बॉइलिंग पॉइंट काही डिपेंड नसणार आहे. मग कुणाचं मोलर मास कन्सिडर करायचं, हॅलोजनचं. बघा, फ्लोरीनचं मोलर मास, क्लोरीनचं मोलर मास, क्लोरीनचा ॲटॉमिक मास माहितीये तुम्हाला 35.5, ब्रोमीनचं 80 आहे, आयोडीनचं 135 आहे. म्हणजे टोटल मास त्या अल्काइल हलाइडचं काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. कुठून, मिथाइल फ्लोराइड टू मिथाइल आयोडाइड. लक्षात येते, फॉर सेम अल्काइल ग्रुप बॉइलिंग पॉइंट increases with increase in
मोलर मास. त्यामुळं तुम्हाला जर हे मिथाइल क्लोराईड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड, मिथाइल क्लोराईड किंवा इथाइल क्लोराईड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड असं दिलं असेल तर, किंवा एन प्रोपाइल क्लोराईड, एन प्रोपाइल ब्रोमाइड, एन प्रोपाइल आयोडाइड, तर करेक्ट ऑर्डर बॉइलिंग पॉइंटची ही काय करायला पाहिजे, प्रेझेंट करता आली पाहिजे. तर अल्काईल ग्रुप जर सेम असेल तर काय करायचं, हॅलोजनचं मास कन्सिडर करायचं. आणि हॅलोजनचं मास इन्क्रीज झालं की काय होणार, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. आलं लक्षात. आता दुसरं आहे बघा, फॉर गिव्हन हॅलोजन boiling point rises with increasing carbon number. increasing carbon number म्हणजे इथं काय करायचं, हॅलोजन सेम ठेवायचं. तुम्ही क्लोरीन घ्या, ब्रोमिन घ्या, आयोडीन घ्या, किंवा तुम्हाला विचारलं गेलेलं जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल मिथाइल क्लोराईड CH3Cl, इथाइल क्लोराईड CH3CH2Cl, N प्रोपाइल क्लोराईड CH3CH2CH2Cl आणि N ब्युटाइल क्लोराईड CH3CH2CH2CH2Cl. लक्षात येते. फॉर given halogen boiling point rises with increasing number of carbon atom. हॅलोजन काय आहे, सेम आहे. मग बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतो कधी, इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजे आता इथं मिथाइल क्लोराईड मध्ये एकच कार्बन आहे, इथाइल क्लोराईड मध्ये 2 कार्बन आहेत, एन प्रोपाइल क्लोराईड मध्ये 3 कार्बन आहेत, एन ब्युटाइल क्लोराईड मध्ये 4 कार्बन आहेत. लक्षात येते. म्हणजे हॅलोजन सेम असेल, समजा ब्रोमीन असेल तर ब्रोमीनचं मास सगळीकडे काय असणार आहे, फिक्स. म्हणजे मास इन्क्रीज कुणाचं होणार, अल्काईल ग्रुपचं. आणि अल्काईल ग्रुप मध्ये कार्बनची जी संख्या आहे ती बघायची. इथं 1 कार्बन आहे, 2, 3 आणि 4. म्हणजे इन्क्रीजिंग नंबर ऑफ carbon atom boiling point rises. For given halogen boiling point rises with increasing carbon number. त्यामुळे याची करेक्ट ऑर्डर कशी असणार आहे, सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कुणाचा असेल, एन ब्युटाइल क्लोराईडचा, त्याच्यापेक्षा कमी एन प्रोपाइल, नंतर इथाइल आणि नंतर मिथाइल. लक्षात येते. बघा हे प्रश्न खूप वेगवेगळ्या पद्धतीनं खूप प्रश्न सीईटी साठी विचारले जातात, बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा विचारले जातात. जनरली बॉइलिंग पॉइंट अल्किल हलाइडचा अल्केन पेक्षा जास्त आहे, पण अल्काईल हलाइड मध्ये सुद्धा जर अल्काईल ग्रुप सेम असेल, हॅलोजन डिफरंट असतील तर त्यावेळेला काय करायचं, हॅलोजनचं मोलर मास विचारात घ्यायचं आणि मोलर मास इन्क्रीज, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज. त्याच्यानंतर फॉर गिव्हन हॅलोजन म्हणजे हॅलोजन सेम असेल, अल्काईल ग्रुप डिफरंट असतील तर त्यावेळेला कार्बनचा नंबर, कार्बन जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त. आता तिसऱ्या फॉर आयसोमेरिक अल्काईल हलाइड. आयसोमेरिक अल्काईल हलाइड बघा फ्रॉम ब्युटेन ऑनवर्ड्स. ब्युटेनचे 2 आयसोमर्स आहेत आणि आपल्याला तिथं 4 अल्काईल ग्रुप मिळत आहेत. एन ब्युटेन पासून 2 कुठले, एन ब्युटाइल आणि दुसरा सेकंडरी ब्युटाइल. आणि आयसोब्युटेन पासून आयसोब्युटाइल आणि टर्शरी ब्युटाइल. तर इथं ब्रँचिंग इन्क्रीज झालं. बघा वॉन्डरवॉल फोर्स जो मी म्हटलं ते इथं लक्षात घ्यायचंय आपण. वॉन्डरवॉल फोर्स बघा फॉर आयसोमेरिक अल्काईल हलाइड्स बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस ऑन ब्रँचिंग. म्हणजे ब्रँचिंग वाढल्या की
काय होणार, बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होणार, कारण मॅग्निट्यूड ऑफ वॉन्डरवॉल फोर्स डिक्रीजेस. म्हणजे ॲज ब्रँचेस इन्क्रीजेस, मॅग्निट्यूड ऑफ वॉन्डरवॉल फोर्स डिक्रीजेस and therefore boiling point decreases. लक्षात येते? बघूया आपण एक्झाम्पल घेऊया. इथं N-ब्युटाइल CH3 CH2 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 Cl घेतलं. N-ब्युटाइल. आयसोब्युटाइल बघा, क्लोराइड CH3 CH CH3 CH2 Cl. आणि टर्शरी ब्युटाइल क्लोराइड CH3 C CH3 CH3 Cl. लक्षात येत आहे? बघा, branches increases, magnitude of van der Waals force decreases. इथं अजूनही आपण एक दोघांना विचारात घेऊन म्हणजे प्रेझेंट करून सांगते. बघा, हा एक N-ब्युटाइल क्लोराइड आहे, हा दुसरा CH3 CH2 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 Cl. आणखी घेतला CH3 CH2 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 Cl. मी एवढ्या स्पेस मध्ये 3 काय, इथं तुम्ही विचारात घेतलं तर बघा CH3 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 Cl. लक्षात येते? इथं 2 मॉलिक्यूल आहेत, इथं 3 मॉलिक्यूल आहेत. म्हणजे इथं आयसोमेरिक अल्किल हलाइड मध्ये ब्रँचेस इन्क्रीज झाल्या की वॉन डर वॉल फोर्स जो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो, आणि त्यामुळं बॉइलिंग पॉइंट काय डिक्रीज होतो. त्यामुळं करेक्ट ऑर्डर की कुणाचा बॉइलिंग पॉइंट आयसोमेरिक हलाइड मध्ये जास्त असणार आहे तर N-ब्युटाइल क्लोराइडचा. कारण हे 3 मॉलिक्यूल सेपरेट करण्यासाठी जास्त एनर्जी लागणार आहे, 2 मॉलिक्यूल सेपरेट करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीपेक्षा, आणि म्हणून बॉइलिंग पॉइंट N-ब्युटाइल क्लोराइडचा आयसोब्युटाइल पेक्षा जास्त आहे, आणि सगळ्यात कमी कुणाचा आहे, टर्शरी ब्युटाइल क्लोराइडचा. बघा, सगळे पॉइंट क्लिअर केलेले आहेत मी. तरी सुद्धा इथं अल्काइल हलाइड्स हॅव अ हायर बॉइलिंग पॉइंट दॅन अल्केन्स. पहिला पॉइंट त्यात आलाच पाहिजे. अल्केन्स कोव्हॅलंट बॉन्ड इज नॉन पोलर. इन अल्काइल हलाइड CX bond is moderately polar. Then molar mass and van der Waals force या दोन्हींचा विचार करायचा. इन्क्रीजिंग मोलर मास ऑफ हॅलोजन, हॅलोजनचं मोलर मास वाढलं तरी बॉइलिंग पॉइंट वाढतोय, आणि वॉन डर वाल फोर्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साइज अँड मास ऑफ हॅलोजन. पण त्यावरूनही या 2 गोष्टींचा विचार करून आपण 3 टाइपचे पॉइंट्स घेतलेले आहेत. बघा, पुस्तकात जे टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेले आहे ते हेच आहे, फक्त त्यांनी तिथं व्हॅल्यू दिलेले आहे. इथं लक्षात घ्या, फॉर सेम अल्काइल ग्रुप सेम, हॅलोजन डिफरंट, काय करायचं, मोलर मास हॅलोजनचं कन्सिडर करायचं. दुसरी गोष्ट, साईज हॅलोजनची इन्क्रीज झाली, मोलर मास इन्क्रीज, आणि आपल्याला माहिती आहे ते, आणि त्यामुळे मोलर मास आयोडाईडचं जास्त आहे. समजते? दुसरं वॉन डर वाल फोर्सचं अजून एक सांगते. अल्काइल फ्लोराइड चा हा एक मॉलिक्यूल आहे, आणि दुसरा हा अल्काइल फ्लोराइडचा मॉलिक्यूल आहे, बरोबर. आणि अल्काइल आयोडाइडचा हा मॉलिक्यूल आहे, आणि दुसरा हा अल्काइल आयोडाइडचा मॉलिक्यूल आहे. म्हणजे साइज आणि मोलर मास
कुणाचं जास्त आहे? आयोडीनचं. अल्काइल ग्रुप सेम. काय होणार मग? बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस इन ऑर्डर फॉर अल्काइल हलाइड. काय असणार? अल्काइल आयोडाइडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्काइल ब्रोमाइड पेक्षा जास्त आहे. नंतर अल्काइल क्लोराइड आणि सगळ्यात कमी कुणाचा आहे? अल्काइल फ्लोराइडचा. आलं लक्षात? तर हे 3 पॉइंट मात्र चांगले लक्षात ठेवा. सेम अल्काइल ग्रुप, हॅलोजनचं मोलर मास विचारात घ्यायचं. जास्त असेल तर बॉइलिंग पॉइंट म्हणजे जास्त अल्काइल आयोडाइडचं. पण अल्काइल ग्रुप सेम असेल तर, अल्काइल ग्रुप सेम असेल तर मिथाइल क्लोराइड, मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड. जर तुम्हाला एन प्रोपाइल क्लोराइड, एन प्रोपाइल ब्रोमाइड, एन प्रोपाइल आयोडाइड दिला असेल तरीही अल्काइल ग्रुप बघायचा, हॅलोजन. आधी अल्काइल ग्रुप सेम आहे का बघायचा, नंतर हॅलोजन सेम आहे का बघायचं. आता फॉर गिव्हन हॅलोजन, हॅलोजन सेम आहे, अल्काइल ग्रुप डिफरंट आहे आणि त्यावेळेला काय करायचं? कार्बनची संख्या विचारात द्यायची. नंबर ऑफ कार्बन आयटम्स म्हणजे नंबर ऑफ कार्बन आयटम इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. मात्र आयसोमेरिक अल्काइल हलाइड मध्ये काही आहे? ब्रँचेस इन्क्रीजेस, magnitude of van der Waals force decreases and therefore boiling point increases. म्हणजे इथं कुणाचा बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होणार? जर van der Waals फोर्सची मॅग्निट्यूड काय झाली? डिक्रीज झाली तर. फॉर आयसोमेरिक अल्काइल हलाइड्स बॉइलिंग पॉइंट डिक्रीजेस ऑन ब्रँचिंग आणि मॅग्निट्यूड ऑफ van der Waals फोर्स डिक्रीजेस. त्याचंही आपण एक्झाम्पल घेतलं. असे बरीच एक्झाम्पल्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला करेक्ट बॉइलिंग पॉइंट ऑर्डर म्हणजे जर मॉलिक्यूल दिले असतील तर ते अरेंज करा असे प्रश्न असतात. नोट्समध्ये मी तुम्हाला ते दिलं गेलेलं आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी फिजिकल म्हणजे हे झालं बॉइलिंग पॉइंट. दुसरी फिजिकल प्रॉपर्टी जी आहे सोल्युबिलिटी ती मी पुढच्या तासाला बघते.